नवी मुंबईतील वाशी येथून सुरू झालेल्या मनसेच्या परिवर्तन यात्रेचा चौथा दिवस सिऊड येथे समाप्त झाला। यावेळी सर्वसामान्यांसोबत भेटून आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेण्याचं काम मनसेच्या यात्रेदरम्यान करण्यात आलं। तसेच मनसेच्या गजानन काळे यांनी सिऊड येथील खासगी शाळांचा प्रश्न देखील उपस्थित केला। सिऊड विभागातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शालेय फी ही गगनाला भिडली आहे। ही फी सर्वसामान्य सिऊडकरांना परवडत नाही। यावर उपाय म्हणून मनसेकडून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली आहे। सर, आज सिऊडमध्ये तुम्ही परिवर्तन यात्रा केला आणि कसा रिस्पॉन्स होता आणि काय नागरिकांना आव्हान आहे तुमच्यासाठी? आज परिवर्तन यात्रेचा चौथा दिवस होता। शिक्षण, आरोग्य, रोजगार म्हणून वाशी असेल, दुसरा दिवस तुर्ब्यात असेल, तिसरा दिवस सानपडा असेल आणि आज सिऊड विभागामध्ये सिऊड 42 असेल, करावे गाव असेल, या सगळ्या ठिकाणी ही यात्रा गेली। अनेक सोसायट्यांना आम्ही भेटलो, अनेक ज्येष्ठांच्या आम्ही घरी गेलो। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे बालमोहन शाळेपासून असलेले जे मित्र आहेत कदम साहेब म्हणून, अनेक दिवसापासून त्यांची माझी भेट राहिली होती। आज त्यांच्याही घरी गेलो, अगदी घरच्यांसारखं अगत्य स्वागत झालं। हा सिऊड विभाग म्हणजे हा 4 ते 5 खासगी शाळांच्या संदर्भात आहे। आम्ही जे सातत्याने म्हणतोय की या खासगी शाळांच्या फीवर नियंत्रण यायला पाहिजे आणि याचं शासकीय ऑडिट झालं पाहिजे। ते महापालिकेच्या शिक्षण खात्याने करावं, ठाणे कलेक्टरने करावं, अन्यथा शालेय शिक्षण खात्याने करावं। डीएव्ही स्कूल आहे, डीपीएस शाळा आहे, डॉन बॉस्को शाळा आहे, पोद्दार शाळा आहे, एसएस हायस्कूल आहे, अशा 5 ते 6 शाळा या सिऊड विभागात आहे, जिथे मोठ्या प्रमाणात फीचे जे आकडे आहेत हे आता गगनाला भिडलेले आहेत। ही फी सर्वसामान्य सिऊडकरांना परवडत नाहीये। तर मला वाटतं या शाळांवर नियंत्रण आणण्यासाठी जो आम्ही उपाय सांगितलाय, शासन दरबारी आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय। हा पहिल्या टप्प्यातला जरी झाला, दुसऱ्या टप्प्यात सिऊड 48 असेल, सिऊड 46 असेल, सिऊड 44 असेल सेक्टर, या सगळ्या ठिकाणी सिऊड सेक्टर 50 असेल, नवीन 50 असेल, या ठिकाणी सुद्धा संध्याकाळी 4 ते 5 तास विविध सोसायट्यांमध्ये आम्ही जाणार आहोत आणि तरुण मुलांशी मी बोलणार आहे। मग तो आरोग्याचा प्रश्न असो की रोजगाराचा, एक सावळा हॉस्पिटल म्हणून आहे इकडे, ते कित्येक वर्षापासून प्लॉट आहे पण त्याच्यावर काही होत नाही। असे विविध विषय घेऊन संध्याकाळी ही यात्रा परत एकदा दुसऱ्या टप्प्यात 6 वाजतापासून सुरू होणार आहे। सकाळी नवी मुंबईतील ज्येष्ठ असतील, नवी मुंबईतील अनेक तरुण मुलं असतील, चहावरती चर्चा असा तर कार्यक्रम आपण ऐकलाच असेल, पण कांदे पोह्यावर चर्चा असा एक माझ्या सगळ्या सहकार्याने तो कार्यक्रम घेतला, ज्यात आमचे सिऊडमध्ये सफाई कामगार सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात विविध कंत्राटी कामगार सुद्धा सहभागी झाले होते, महिला होत्या, पुरुष होतं। तर असे वेगवेगळे प्रयोग घेऊन, वेगवेगळे उपक्रम घेऊन लोकांशी संवाद साधणं आणि त्यांच्या प्रश्न समजून घेणं हे उपक्रम आमच्याकडून सुरू। व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई।